नमस्कार, मी प्रशांत, तुमचा मॉड्युलर किचन एक्सपर्ट मिस्टर संकेश शहा यांच्या किचन टूर मध्ये आपलं स्वागत आहे. हे किचन 14 फूट बाय 17 फूट या साईज मध्ये बसवलेले आहे. हा जो कुकिंग प्लॅटफॉर्म दिसतो आहे, हा कुकिंग प्लॅटफॉर्म 10 फुटाचा आहे आणि हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म 11 फुटाचा आहे. आणि समोर 15 फुटामध्ये स्टोरेज युनिट आणि फ्रीज बसवलेला आहे. स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण किचन बघणार आहोत. मोठ्या आणि सुंदर अशा या किचन मध्ये 3 झोन सेपरेट केलेले आहे. त्यामध्ये कुकिंग प्लॅटफॉर्म आणि युटेन्सिल, सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि स्टोरेज, आणि एक मोठं स्टोरेज जिथे तुमचं मंथली ग्रॉसरी आणि सगळं धान्य साठवलं. कुकिंग प्लॅटफॉर्म मध्ये सिंक आहे. सिंकच्या जवळच क्वार्टर प्लेट्स आणि कप सॉसर साठी स्टँड दिलेले आहेत आणि त्या खालीच चायना डिश आणि मोठ्या प्लेट्स ठेवायची व्यवस्था केलेली आहे. शेगडी जवळच आहे. शेगडीच्या बाजूलाच खाली इथे आपण कटलरी ड्रॉवर दिलेले आहे. कटलरी ड्रॉवरला एक इनर ड्रॉवर पण दिलेला आहे. पूर्ण स्पेस यामध्ये आपली युटिलाइज होते. खाली मोठ्या कढया आणि पातेले सगळे व्यवस्थित बसून जातात. मसाल्याचे डबे आणि छोटे डबे सगळ्या वरच्या ड्रॉवर मध्ये बसतात. बाकी तुमचे सगळे युटेन्सिल याच्यामध्ये बसून जातात. कॉर्नरला स्टोरेज स्पेस दिलेली आहे. आतमध्ये शेल्फ आहे आणि तिथे सगळं स्टोअर करता येतं. परत हे छोट्या बरण्या आणि मसाले ठेवण्यासाठीचे एक स्पेशल ड्रॉवर दिलेला आहे. हे मोठे डबे आणि बरण्यांसाठी हे स्टोरेज दिलेलं आहे. हे एक स्टोरेज. असं भरपूर सामान याच्यामध्ये बसतं. यामध्ये मोठे डबे पण बसून जातात. यांची रिक्वायरमेंट होती की काही ड्रॉवर त्यांना स्टेनलेस स्टील मध्ये हवे होते, त्यामुळे हे काही ड्रॉवर स्टेनलेस स्टील मध्ये केले आहे आणि बाकीचे ड्रॉवर आपण बघितले ते एप्को कंपनीचे स्लिम ड्रॉवर्स आहेत. आणि ही स्टेनलेस स्टील बास्केट आहे. ही पण रिमुव्हेबल आणि क्लीन करता येतील अशी आहे. खाली क्वाड्रा चॅनल दिल्यामुळे हे सॉफ्ट क्लोज आतमध्ये जातात. इथेच वरती त्यांचे अप्लायन्सेस आहेत, ज्याच्यामध्ये मिक्सर आणि बाकी सगळे अप्लायन्सेस इथे ठेवता येतात. हे जे पूर्ण मोठं स्टोरेज दिलेलं आहे, याच्यामध्ये सुरुवातीला एक पॅन्ट्री युनिट दिलेला आहे. याच्यामध्ये खाऊचे सगळे डबे बसतात किंवा मंथली पूर्ण ग्रॉसरी याच्यामध्ये बसून जाते. त्यानंतर हे मोठ्या डब्यांसाठीचं एक स्टोरेज दिलेलं आहे, त्यात पूर्ण स्टोरेज बसून जातं आपलं. ते अगोदर सगळं प्लॅनिंग करून फ्रीजची प्रॉपर स्पेस इथे सोडली होती आणि वरती जी जागा मिळाली तिथे आपल्याला आर्टिफॅक्ट्स ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर इथे अजून एक मोठं स्टोरेज आहे. आणि इथे क्रॉकरी प्लॅन केली. वरचा पूर्ण एरिया लॉक लावून क्लोज केलेला आहे. वरती पण भरपूर स्टोरेज बसून जातं. लिव्हिंग रूम आणि किचन यामध्ये पार्टिशन म्हणून हे एक स्टोरेज युनिट आपण एक्स्ट्रा ऍड केलं. हे स्टोरेज युनिट ऍड करत असताना या इथे ऑलरेडी एक स्टोरेज युनिट आतमध्ये प्लॅन केलं होतं. या स्टोरेज युनिटच्या आउटर साइडने इथे आपण टाईल लावली, जेणेकरून ते युनिट खराब होणार नाही आणि हे युनिट आतमध्ये पूर्णपणे वापरता येतं. सोबत हे एक स्टोरेज युनिट मिळालं. आणि इथे विकर बास्केटची प्रोव्हिजन केलेली आहे. इथे तुमचे कांदे, बटाटे, लसूण किंवा फ्रुट्स तुम्ही ठेवू शकता. किचनचे जे शटर आहेत ते HDHMR आणि 2mm ग्लॉसी ऍक्रेलिक मध्ये केलेले आहेत. सगळे फिटिंग जे वापरलेले आहेत ते एप्कोचे स्लिम ड्रॉवर्स आहेत. हिंजेस सगळ्या एप्कोच्या आहेत. हँडल्स आणि मेटल पार्ट पूर्ण क्रोम फिनिश मध्ये आपण
घेतलेला आहे. त्याच्यामध्ये स्क्वेअर फिनिश फुल ग्रिप हँडल्स आहेत. ग्रे कलर साठी फुल ग्रिप क्रोम फिनिश हँडल्स आपण इथे वापरलेले आहेत. किचनच्या प्लॅटफॉर्म साठी फुल बॉडी विट्रिफाईड टाइल्सचा वापर केलेला आहे. फुल बॉडी विट्रिफाईडला सगळी पॉलिश व्यवस्थित होते आणि ओटाही छान दिसतो. तसे हे मटेरियल ग्रॅनाइट पेक्षा खूप इकॉनॉमिकल आहे. तर हे होते मिसेस शहा यांचे किचन. तुम्हालाही तुमचे किचन प्लॅन करायचे असेल तर या नंबरवर जरूर फोन करा. अशाच वेगवेगळ्या किचन टूर बघण्यासाठी क्लासिक इंटेरियरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा